नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत. डिस्क्रिप्टिव्हची तयारी करताना आपला GS4 हा सब्जेक्ट जो आहे, GS4चा जो पेपर आहे तो एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड नीतिशास्त्राचा हा पेपर आहे. आता या पेपरचा अभ्यास करताना त्यातले कन्सेप्ट समजून घेणं आपलं काम आहे. पण त्या कन्सेप्टचं ॲप्लिकेशन जर आपण केलं तर ते जास्त काळ आपल्या लक्षात राहतात. आता सध्या घडामोडींमध्ये महाराष्ट्रातले एक प्रमुख अधिकारी म्हणजे त्यांचं नाव तुकाराम मुंडे आहे आणि आपल्या सगळ्यांना ते परिचयाचे आहेत आणि त्यांची कारकीर्द पण आपण बघितलेली आहे. तर त्यांच्याबद्दल फार चर्चा सुरू आहे, कारण की त्यांचे जे निर्णय आहेत म्हणजे आता सध्या ते FDAचे आयुक्त झालेत आणि त्यांनी जी कारवाई सुरू केलेली आहे, भेसळयुक्त औषधी असेल किंवा खाद्यपदार्थ असतील किंवा या सगळ्यांच्या विरोधात त्यांनी जो एक त्यांचा लढा सुरू केलेला आहे त्याच्याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. आणि याच्यावरनं आपल्याला दिसतं की त्यांची जी एक काम करण्याची शैली आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने एका अधिकाऱ्याने काम करायला पाहिजे याबद्दल आपण सगळे त्यांचं कौतुकच करत असतो. तर त्यांच्या या एक्झाम्पलच्या त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने काम करतात आणि त्या नजरेतून आपण इंटिग्रिटी हा जो कन्सेप्ट आहे किंवा इंटिग्रिटी ज्याला सचोटी आपण म्हणतो मराठीत किंवा त्याला एकात्मतासुद्धा म्हणता येतं, याला आपण आज थोडंसं बघूया. तर हे जे कॉन्सेप्ट आहेत इंटिग्रिटी, ऑनेस्टी वगैरे जे छोटे छोटे कॉन्सेप्ट असतील त्याच्याशी रिलेटेड आपण एथिक्सचे व्हिडिओज या ठिकाणी रोज बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं याचं ॲप्लिकेशन करायचं हे आपल्याला करता येईल. तर तुकाराम मुंडेंचं उदाहरण देऊन मी या गोष्टींना आपण ठरवणार आहोत किंवा आपण हे शिकणार आहोत आता. ठीक आहे. तर इंटिग्रिटी म्हणजे काय आहे, तर इंटिग्रिटस हा एक लॅटिन शब्दापासून तो आलेला शब्द आहे. त्याचा जर एक अर्थ आपण काढायचा म्हटला तर त्याला परिपूर्णता असं म्हणतात. एकात्मता पण आपण म्हणू शकतो, सचोटी. तर इंटिग्रिटीचा जो एक अर्थ आहे की तुम्ही योग्य काम करणे जेव्हा कोणी बघत जरी नसेल. म्हणजे आपण जनरली काय करतो की कोणी आपल्याकडे बघतंय तर आपण प्रामाणिक वागतो, आपण ऑनेस्ट असतो, आपण हे दाखवतो की आपण फार सत्यनिष्ठ आहे. पण जेव्हा कोणी बघतसुद्धा नसेल तेव्हा तुम्ही जर स्वतःची ती एक ऑनेस्टी, एक प्रामाणिकपणा तो जर तुम्ही मेंटेन केला तर तुम्ही एक इंटिग्रिटी असलेले व्यक्ती मानल्या जातात. तुम्ही तो एक चित्रपट बघितला असेल, त्याचं नाव आहे फरारी की सवारी. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तो शर्मन जोशी आणि त्याचा मुलगा ते स्कूटरवर जात असतात. आता स्कूटरवर जात असतात तर तो तिथे ट्रॅफिक सिग्नल त्याच्याकडनं तुटतो. तर त्याचा मुलगा म्हणतो की सिग्नल तुटला पप्पा, आता काय करावं. तर तिथे पोलीस वगैरे नसतो तर तो दुसऱ्या सिग्नलवर जातो आणि तिथल्या त्या हवालदाराशी बोलतो की मला सिग्नल तुटला आहे, तुम्ही माझ्याकडनं दंड घ्या. आता दंड घेताना तो पोलीस जो असतात तिथे जे ट्रॅफिक पोलीस अधिकारी असतात ते म्हणतात की कोणी बघितलं तुम्हाला सिग्नल क्रॉस करताना, आणि कोणीच नाही बघितलं. तर तू जायला पाहिजे होतंस तसंच. म्हणजे तू जर का चालल्या गेला असता तर काही प्रॉब्लेम आला नसता, तुम्ही जर गेले असते तिथनं तर कोणी बघत थोडी होतं तुला. तर तो काय बोलतो की नाही, माझा मुलगा बघत होता. आता तिथून ती गोष्ट तो चालल्या गेला असता तिथनं, त्याला काही दंड झाला नसता. पण ती जी एक गोष्ट होती की कोणी न बघत असताना सुद्धा आपण प्रामाणिकपणे वागणे, त्यालाच आपण इंटिग्रिटी असं म्हणतो. आता तुम्ही वर्गात आपण बसतो की परीक्षा वगैरे असते तर तुमचे इन्व्हिजिलेटर वगैरे असतात तर सगळे व्यवस्थित बसलेले असतात. म्हणजे कारण की तुम्ही अंडर वॉच तुम्ही असतात. शाळेत वगैरे तुम्ही परीक्षा दिल्या असतील. जसे टीचर वगैरे बाहेर गेलेत तर लोक आपापल्या लेवलवर काहीतरी एकमेकांना प्रश्न विचारतात किंवा कॉपी करतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोळ्यांनी बघितल्या असतील. पण कोणी न बघत असताना सुद्धा प्रामाणिकपणे वागणे, याला आपण इंटिग्रिटी किंवा सचोटी असं म्हणू. आणि तो एक तुमच्या कॅरेक्टरचा भाग आहे, तुमच्या चारित्र्याचा तो भाग आहे. प्रामाणिकपणा काय आहे की तुम्ही चुकीचं काम करून पण प्रामाणिक असू शकता, कारण की तुम्ही मान्य करता की मी या ठिकाणी ही चूक केलेली आहे. आता समजा एखादा आपली स्कीम वगैरे असते, शासकीय स्कीम्स असतात, त्याच्यात बरेच लोक असे आहेत की ते मान्य करतात की आम्ही याच्या चौकटीत बसत नाही, पण आता काय फायदा आहे म्हणून करून घेतो. असं तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच लोकांकडनं, तुम्ही चर्चा अशी असं बोलताना बऱ्याच लोकांना बघितलं असेल. तर प्रामाणिक असणं आणि इंटिग्रिटीवाला एक इंटिग्रिटी असणारा एक मनुष्य असणं हे वेगळी गोष्ट आहे. तर इंटिग्रिटी कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये माणसाचे जे त्यांचे मूल्य आहेत किंवा त्यांचे जे तत्व आहेत त्याच्यावर काम करत राहणे, त्याच्यावर एक ठाम राहणे,
हा इंटिग्रिटी ही एक इंटिग्रिटीची क्वालिटी आपल्यामध्ये असायला पाहिजे. अधिकारी म्हणून ही क्वालिटी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता तुकाराम मुंडेंबद्दल बोलायचं झालं तर त्यांची इंटिग्रिटी आपल्याला दिसून येते. तुम्ही बघा, मुंबई पुण्यातल्या मोठ्या मोठ्या जे आहेत आपले रेस्टॉरंट्स वगैरे आहेत, त्यांच्यावर पण त्यांनी त्याच पद्धतीने त्यांनी कारवाई केलेली आहे. जशी एका नॉर्मल गुटखा वगैरेचे जे आहेत सेंटर्स आहेत गुटखा वगैरे बंद करण्यात, त्यांच्यावर पण केली आणि मोठ्या याच्यावर पण केलेली आहे. आता त्याच्यात काय दिसतं की ते निर्भीडपणे काम करत आहेत, त्यांना कुठल्याच याची भीती नाही आहे, कारण की त्यांची इंटिग्रिटी स्ट्रॉंग आहे. त्यांनी कुठलंच काम असं स्वतःच्या फायद्यासाठी केलेलं नाही आहे, समाजाच्या हितासाठी त्यांनी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे ते एक इंटिग्रिटी असलेले एक अधिकारी आहेत किंवा मनुष्य आहेत किंवा इंडिव्हिज्युअल आहेत. तर इंटिग्रिटी असणं हे फार गरजेचं आहे समाजाच्या हितासाठी. जर का बरेच असे अधिकारी इंटिग्रिटीच्या याच्यावर जर काम करत असतील, प्रिन्सिपलवर काम करत असतील, तर समाज हिताचे कामं जास्त होतील आणि आपल्याला दिसेल की समाजामध्ये एक नवीन एक पारदर्शकता जी लागते. म्हणजे आता शासकीय कामांमध्ये पारदर्शकता असणे गरजेचं आहे, नाहीतर आपण दिवसेंदिवस बघतोय की किती स्कॅम वगैरे होत आहेत. आत्ता त्या मिनिस्टर ऑफ स्टेट जे आहेत ॲग्रिकल्चरचे, त्यांच्या तिथला तो स्कॅम माहीत पडला. त्यांनी काय केलं की त्या स्कीमचा स्वतःच फायदा घेऊन घेतला. 99 लाख रुपयांचा वगैरे तो स्कॅम आहे. त्यानंतर तुम्ही बघाल की मध्य प्रदेशचे जे चीफ मिनिस्टर आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांची जी प्रॉपर्टी आहे लँड वगैरेचे त्यांनी जे नवीन लँड परचेस केलेलं आहे त्यांच्या मुख्यमंत्री बनल्यानंतर, त्याच्यात खूप वाढ झालेली आहे. त्यांच्या घरातल्यांना त्यांनी जास्तीत जास्त जमिनी घेऊन दिलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना इंटिग्रिटीनी जगणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि तुकाराम मुंडे त्याचे एक प्राईम एक्झाम्पल आहेत की इतके प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे त्यांना 25 वगैरे त्यांच्या आतापर्यंत बदल्या झालेल्या आहेत. म्हणजे त्यांना काम जेव्हा कधी त्यांचं काम बोलायला लागतं किंवा त्यांच्या कामाचा प्रभाव हे चुकीची वर्तणूक करणारे जे लोक आहेत समाजातले वेगवेगळ्या क्षेत्रातले, हे एकवट येतात आणि त्यांना त्या पदावरून काढलं जातं किंवा त्यांना दुसरीकडे ट्रान्सफर केलं जातं. तर समाजात जे अशा पद्धतीचे लोक आहेत त्यांचा विरोध वगैरे पत्करून ह्या सगळ्या गोष्टींना आपली जी एक इंटिग्रिटी आहे ती मेंटेन करून काम करणं, अशा अधिकाऱ्यांचा आपल्या इकडे सन्मान होतो. आणि तुम्ही जर का उद्या तुम्हाला प्रशासकीय सेवेत जायचं आहे तर सचोटी असणं हे खूपच महत्त्वाचं आहे. इंटिग्रिटी असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही शासनातील आणि जी प्रजा आहे किंवा आपले सिटिझन्स आहेत त्यांच्यामधले तुम्ही एक दुवा आहात, त्यांच्यामध्ये तुम्ही एक कनेक्शनसारखं काम करता. ॲज अ अधिकारी किंवा ॲज अ प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही असतात तेव्हा त्यांच्यामधले तुम्ही एक कनेक्शनसारखं तुम्ही काम करता. आणि तुमच्यामध्ये जर का ह्या क्वालिटीज नसतील, तुमच्यामध्ये इंटिग्रिटी नसेल, तुमच्यामध्ये लिडरशिपची क्वालिटी नसेल, तुमच्यामध्ये करेज नसेल, है ना, म्हणजे आता याच्यात बघतो ना आपण त्यांच्यामध्ये किती जास्त म्हणजे करेजियस त्यांची एक पर्सनॅलिटी इथे आहे. ठीक आहे. तर प्रशासकीय सेवेत असताना बऱ्याचशा अशा ज्या क्वालिटीज आहेत, आता आपला जो टॉपिक आहे फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये इंटिग्रिटी वगैरे येते आणि प्रत्येक टॉपिकचे त्याच्यामधल्या ज्या वेगवेगळ्या व्हॅल्यू सिस्टम आहे, वेगवेगळे मूल्य आहेत, ते आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. आणि जितकं जास्त आपण ॲप्लिकेशन करू, जसं फॉर एक्झाम्पल आता मी इथे तुम्हाला त्या चित्रपटातला जो प्रसंग सांगितला की ज्याच्याने तुम्हाला इंटिग्रिटी काय आहे हे कळालं, त्याचंच ॲप्लिकेशन आता सध्या करंटमध्ये जे सुरू आहे ते सुद्धा आपण बघितलं की करंटमध्ये तुकाराम मुंडेंचं एक्झाम्पल घेऊन आपण बघितलं. तर GS4चा अभ्यास करत असताना ज्या काही गोष्टी होत आहेत, आता केस स्टडीज आहेत आपण बऱ्याच केस स्टडीज घेणार आहोत. म्हणजे आता 2025च्या पेपरमध्ये ज्या केस स्टडीज आलेल्या आहेत त्याच्या रोज एक केस स्टडी आपण तिथे डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीने केस स्टडीला आपण अप्रोच करायचं, कशा पद्धतीने त्याच्यात आपले कीवर्ड्स काय असायला पाहिजे, त्याच्यात जी दिलेली एक स्ट्रॅटेजी आहे किंवा त्याच्यात कशा पद्धतीने कोर्स ऑफ ॲक्शन आपला असायला पाहिजे, ॲज अ अधिकारी आपण काय विचार करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही एक महत्त्वाचं काम हे करा की करंट अफेअर्स जे आहेत, आसपास आपल्या आजूबाजूला काय घडतंय याच्याकडे थोडं लक्ष ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. GS4च्या पेपरासाठी तुम्ही फक्त पुस्तकी असून चालत नाही, तुम्हाला स्वतःहून पण तुमचं स्वतःची आकलनशक्ती असायला पाहिजे, तुम्हाला तुमचा समज असला पाहिजे आणि तो तुम्हाला पेपरवर मांडता आला पाहिजे. हा कधी मांडता येतो, जेव्हा आपली जी शक्ती आहे, विचार करण्याची जी शक्ती आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, ॲप्लिकेशनची आपली कॅपॅसिटी आहे, तरच ते शक्य होतं. तर आपला जो सिलेबस आहे, GS4चा जो सिलेबस आहे, इथिक्स आणि ह्युमन इंटरफेस,
2-3 लेक्चर आपण याच्यावर टाकलेले आहेत, आपल्या यूट्यूबवर आहेत. आणि पुढे आपला 10 तारखेपासून आपण कोर्स सुरू करणार आहोत मेन्ससाठी. आता पुढे म्हणजे इथून पुढे जे 5-6 महिने तुमच्याकडे आहेत, ज्यांची प्रिलिम्सची तयारी बऱ्यापैकी आहे, त्यांनी जर आता मेन्स करून ठेवलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला हे 4 पेपर आणि एसे एक चांगली संधी तुमच्याकडे आहे, कारण की ऑप्शनल तुम्हाला नसणार आहे. तर ज्यांची प्रिलिम्स चांगली आहे किंवा ते प्रिलिम्सला 2-2.5 महिन्याच्या याच्यावर करू शकतात, हे पुढचे 4-5 महिने तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही लेखीची तयारी करा किंवा रायटिंग करा. त्यामध्ये GS4चा जो भाग आहे, एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूडचा जो भाग आहे, त्याच्या नोट्ससुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत. आपल्या याच्यावर त्या नोट्स येत राहतील. आपल्या टेलिग्राम चॅनलवर, सुभाष अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही नसाल तर तुम्ही जॉईन करा, तिथे आपल्या नोट्स येत राहतील. तर त्या नोट्ससुद्धा तुम्ही वाचू शकतात, त्याच्यातून तुम्ही पाठांतर करू शकता किंवा समजून घेऊ शकतात. आणि बाकी आपले लेक्चर्स, तर आपला GS 1 to 3 4चा जो कोर्स आहे तो आता 10 तारखेपासून आपण सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लेवलवर स्वप्नील शेळके सर असतील, मी असेल, आणि आपण या सगळ्या टॉपिक्सवर म्हणजे GS 1 2 3 4 एसे याची प्रॉपर नोट्स करून, त्याच्यावर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून आणि टॉपिक्सला डिस्कशन करून आपण ते शिकणार आहोत. तर तुम्ही अभ्यास सुरू केलेला असेल लेखीचा, तर तुम्ही हे व्हिडिओज बघू शकतात. आणि जॉईन करायचा असेल, तुम्हाला कोर्स जर जॉईन करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ऑफिसला संपर्क करू शकता. पण आपण हे असे जे व्हिडिओज आहेत की आता तुकाराम मुंडेंना धरून झालं, पुढे जर काही एक्झाम्पल असं घडलं तर ते सुद्धा मी वारंवार यूट्यूबवर ते आणत राहील. ठीक आहे, तर थँक्यू.